नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांच्या सुस्थितीसाठी कर्जमाफी हा एकमेव उपाय नाही, शाश्वत उपाययोजनांबरोबरच ठोस गुंतवणुकीची आवश्यकता, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दुष्काळी परिस्थिती आली तर सरकारची आपत्कालीन योजना तयार, दुबार पेरणीसाठी प्रति हेक्टरी 1,500 रुपयांची मदत करणार. कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांचा सभात्याग. कामगार कायद्यातले बदल कामगार संघटनांच्या सहमतीनेच करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून, आज रालोआची महत्वाची बैठक. आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी लोढा समितीच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी बीसीसीआयकडून कार्यगटाची स्थापना. नमस्कार. बातम्या विस्ताराने. राज्यातल्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्ती मिळण्यासाठी नियमित उपाययोजनांशिवाय शेती विकासासाठी प्रतिवर्षी 5,000 कोटी रुपये अतिरिक्त खर्च केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कर्जमुक्तीविषयी झालेल्या चर्चेला आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिलं. शेतीसाठीच्या अतिरिक्त खर्चासाठी गरज लागल्यास शेती करही आकारला जाईल. त्याचबरोबर सध्याच्या आणीबाणीच्या स्थितीसाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी निधीही उपलब्ध करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तराने समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला. राज्याच्या एकूण शेतीपैकी 76% खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून येत्या 31 तारखेपर्यंत पाऊस नाही पडला तर 27 लाख हेक्टर जमिनीवर दुबार पेरणीचं संकट उभं राहील, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्याच्या शेतीची सद्यस्थिती आणि ही स्थिती उत्पन्न होण्यास झालेल्या कारणांची मीमांसा मुख्यमंत्र्यांनी सुमारे 2 तास चाललेल्या आपल्या भाषणात केली. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 2 हेक्टरपर्यंत 1,500 रुपये बियाणासाठीचं अनुदान दिलं जाईल. ही रक्कम त्यांच्या खात्यात थेट जमा केली जाईल आणि त्यासाठी 360 कोटींचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यात 11 जिल्ह्यांमध्ये 50% कमी पाऊस झाला आहे, तर उर्वरित 19 जिल्ह्यात आजवर 55% पाऊस झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली. आघाडी सरकारने तयार केलेल्या शेतीच्या विविध अभ्यास समित्यांनी केलेल्या शिफारसी गेल्या 15 वर्षात लागू न झाल्यानेच शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट झाल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कर्जमाफीऐवजी कर्जमुक्तीची मागणीच योग्य आहे. मात्र 2008 साली कर्जमाफी दिल्यानंतरही राज्यात 9,614 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या एकूण 60 लाख शेतकऱ्यांपैकी 35 लाख शेतकऱ्यांनी कर्जच घेतलेलं नाही. त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा काय उपयोग होणार आहे, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. सध्या राज्यातल्या 20 शेतकऱ्यांच्या 6,000 कोटी रुपयांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्यात आलं आहे. येत्या 3 वर्षात विदर्भ आणि मराठवाड्यात 2,15,000 हेक्टर जमिनीत 7,187 कोटी रुपये खर्च करून सिंचन क्षमता तयार केली जाईल. दुधाला हमीभाव, ऊसाच्या एफआरपीसाठी कायद्यात बदल, 14 जिल्ह्यातल्या 22 लाख शेतकऱ्यांना अन्न सुरक्षेचा लाभ, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी टेक्स्टाईल पार्क, तसंच कोकणात जागतिक दर्जाचा निर्यातक्षम आंबा प्रक्रिया उद्योग सुरू करणे आदी अनेक उपाययोजना करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केली. शेतकऱ्याला जी बँक कर्ज देणार नाही, तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची अपेक्षित घोषणा न केल्यामुळे विरोधकांनी सरकारविरोधी घोषणा देत सभात्याग केला, असं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम यांनी कळवलं आहे. विधान परिषदेत आज मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर काल झालेल्या अपघाताविषयी काँग्रेसचे संजय दत्त यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. भविष्यात द्रुतगती मार्गावर असे अपघात झाल्यास टोल वसूल करणाऱ्यांवर संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई वसूल करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या सभापतींनी यावेळी दिले. या द्रुतगती मार्गाची डागडुजी करण्याची जबाबदारी आयआरबी कंपनीची आहे. त्यामुळे असे अपघात वारंवार घडत असले तर त्यासाठी कंपनीला जबाबदार धरावं, असंही सभापती म्हणाले, असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. दरम्यान शेतकऱ्याचा विश्वासघात केलेल्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा काँग्रेसने विधिमंडळाच्या प्रांगणात दिल्या.
कामगार कायद्यातल्या सुधारणा आणि बदल कामगार संघटनांच्या सहमतीने त्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्याशी सल्लामसलतीनंतरच केले जातील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली। नवी दिल्लीत 46व्या 2 दिवसीय कामगार परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। विविध कामगार संघटनांचा या कायद्याला विरोध असल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालची उच्चस्तरीय समिती कामगार संघटनांशी चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलं। कामगारांची सामाजिक सुरक्षा हे सरकारचं उत्तरदायित्व असून सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं। देशातले कामगार असमाधानी असतील तर देश सुखात राहू शकणार नाही असं पंतप्रधान म्हणाले। अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी गुंतवणूक महत्त्वाची असून गुंतवणुकीचा ओघ थांबला तर आर्थिक व्यवहार ठप्प होऊन रोजगार निर्मितीला धोका पोहोचतो असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी श्रम परिषदेत व्यक्त केलं। या परिषदेत असंघटित तसंच संघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा, बोनस कायद्यात सुधारणा अशा मुद्द्यांवर चर्चा होईल। पंतप्रधानांनी या श्रम परिषदेत राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टल राष्ट्राला अर्पण केलं। हे पोर्टल म्हणजे ऑनलाईन एम्प्लॉयमेंट एक्सचेंज अर्थात रोजगार केंद्र आहे। त्यामुळे रोजगार पुरवणारे आणि मिळवणारे एकत्रित येणार आहेत। त्यामुळे देशभरातल्या नोंदणीकृत 2 लाख इच्छुकांना या सेवेअंतर्गत आणण्याचा या पोर्टलद्वारे प्रयत्न केला जाणार आहे। पदभरती, करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास, प्रशिक्षण, स्वयंरोजगार मार्गदर्शन अशा सेवा याद्वारे पुरवल्या जाणार आहेत। येत्या काही महिन्यात या सुविधा टप्प्याटप्प्याने पुरवल्या जातील। पंतप्रधानांनी यावेळी कर्मचारी राज्य विमा संघटनांच्या सुधारणा उपक्रमांचाही आरंभ केला आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रातल्या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला विविध विषयांवर धारेवर धरण्याचा मनोदय काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी उघड केल्यानंतर हे अधिवेशन वादळी ठरणार अशी चिन्ह आहेत। या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या सर्व घटक पक्षांची आज बैठक बोलावली आहे। व्यापम घोटाळा, ललित मोदींचं वादग्रस्त विधान तसंच सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणना अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला अडचणीत आणण्याची शक्यता लक्षात घेऊन काल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत विरोधकांचा सामना करण्यासाठीची रणनीती आखण्यात आली। संसदेचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी सुषमा स्वराज, वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी काल काँग्रेसने केली होती। मात्र कोणत्याही केंद्रीय मंत्र्याने काहीही अनैतिक किंवा बेकायदेशीर वर्तन केलेले नाही, म्हणून राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं नायडू यांनी आज स्पष्ट केलं। या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज सर्वपक्षीय बैठक झाली। या अधिवेशनात सरकार विरोधी पक्षांकडून आलेल्या सर्व चांगल्या सूचनांचं स्वागत करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या बैठकीत दिली। संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालणं ही सर्व पक्षांची सामूहिक जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले। भूसंपादन विधेयकासंदर्भात सर्व पक्षांनी सकारात्मकता दाखवली पाहिजे असं पंतप्रधानांनी सूचित केल्याची माहिती संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना दिली। शालेय विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या चिक्कीच्या दर्जाबद्दल तक्रारी आल्यानंतर चिक्कीचा पुरवठा बंद केल्याची माहिती राज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयात दिली। कथित चिक्की घोटाळ्यासंदर्भात संदीप अहिरे यांनी सादर केलेल्या जनहित याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सरकारने ही माहिती दिली। या घोटाळ्याची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत व्हावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे। या संदर्भातलं सविस्तर प्रतिज्ञापत्र सरकारने 5 ऑगस्टपर्यंत सादर करावं असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत। गोव्यामध्ये काँग्रेस सरकारच्या काळात जलविकास प्रकल्प उभारण्याचं कंत्राट देण्यासाठी 2 तत्कालीन मंत्र्यांनी अमेरिकेतल्या रुई बर्जर या कंपनीकडून लाच घेतली होती असा आरोप भाजपनं केला आहे। गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, तर भाजपने या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। या प्रकरणी अमेरिकेच्या न्यायालयात लुई बर्जरच्या 2 अधिकाऱ्यांनी लाच दिल्याचं कबूल केलं आहे आणि ते दोषीही सिद्ध झाले आहेत। त्यामुळे या प्रकरणी तत्कालीन दिगंबर कामत सरकारचे मंत्री सहभागी असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते MJ अकबर यांनी केला।
या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मॅगी नूडल्सवर घातलेली बंदीच्या विरोधात नेस्ले इंडिया कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. नेस्ले कंपनीने भारत आणि भारताबाहेर मॅगी नूडल्सच्या 2700 प्रयोगशाळांमध्ये चाचण्या केल्या. या सर्व चाचण्यांमध्ये शिशाचं प्रमाण 0.5 म्हणजेच मानांकानुसार असल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र सरकारने केवळ 57 प्रयोगशाळांचे निष्कर्ष ग्राह्य धरले आहेत असा युक्तिवाद नेस्लेच्या वकिलांनी केला. सरकारने घातलेली बंदी ही बेकायदेशीर असल्याचं मॅगीच्या वकिलांनी न्यायालयात म्हटलं. या प्रकरणी सुनावणी उद्या दुपारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि डॉक्टर ॲडव्होकेट गोविंदराव पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास अजून लागलेला नाही. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आज मुंबईत राज्यव्यापी धरणं आंदोलन केलं. दाभोलकर आणि पानसरे यांच्या मारेकऱ्यांसंदर्भात अजून काहीच तपास लागलेला नाही. म्हणूनच राज्यभर निषेध मोहीम राबवली जाणार आहे असं अनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितलं. तसंच सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम या रिंगण नाट्याचे प्रयोगही आज मुंबईत झाले. पुण्यातही अनिसने आज निदर्शनं केली. दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवूनही अजूनपर्यंत काहीच हाती लागलेलं नाही आणि म्हणूनच यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं मुक्ता दाभोलकर यांनी यावेळी सांगितलं. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी न्यायमूर्ती RM लोढा समितीने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी बीसीसीआयने आज 4 सदस्यीय कार्यगट स्थापन केला. या समितीत माजी कर्णधार सौरव गांगुली, आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव अनुराग ठाकूर आणि कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांचा समावेश आहे. बीसीसीआयचे कायदेतज्ञ UN बॅनर्जी या कार्यगटाला सहाय्य करतील. न्यायमूर्ती लोढा यांनी या प्रकरणी गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांना दोषी ठरवत क्रिकेट विश्वात आजीवन बंदी घातली आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या 2 संघांना 2 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. हवामान. येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तापमान °C मध्ये. मुंबई 32 आणि 26, नागपूर 28 आणि 24, पुणे 29 आणि 23, औरंगाबाद 30 आणि 25, नाशिक 25 आणि 22, कोल्हापूर 28 आणि 22, रत्नागिरी 31 आणि 25, सोलापूर 34 आणि 23 आणि अमरावती 26 आणि 22. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांच्या सुस्थितीसाठी कर्जमाफी हा एकमेव उपाय नाही. शाश्वत उपाययोजनांबरोबरच ठोस गुंतवणुकीची आवश्यकता. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दुष्काळी परिस्थिती आली तर सरकारची आपत्कालीन योजना तयार. दुबार पेरणीसाठी प्रति हेक्टरी 1,500 रुपयांची मदत करणार. कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांचा सभात्याग. कामगार कायद्यातले बदल कामगार संघटनांच्या सहमतीनेच करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून. आज रालोआची महत्वाची बैठक. आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी लोढा समितीच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी बीसीसीआयकडून कार्यगटाची स्थापना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य शासनाने घेतलेली भूमिका या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार श्याम सुंदर सोन्नर यांना 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.